आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। सुद्धा आचार्य जे आहेत, तर काय सांगाल एकंदरीत आपण हे जे मोलाचे कार्य करताय की फुटपाथवरील लोकांना एक हक्काचं घर तुम्ही इकडे येऊन त्यांना एक हक्काचं हे एक आसरा देताय, तर ही संकल्पना मुलाखत तुमच्या मनामध्ये केव्हापासून आली? हे आम्ही ते 9 वर्षापासून आपलं आश्रम चालू आहे आणि ते आमचं काय माहिती का, ते पॉलिसी असं आहे की ते रस्त्यावर बसलेल्या माणसाला आम्ही घेऊन येतो, पैशावाल्याला आपल्या इकडे ऍडमिशन पण नाही, पैसे वगैरे काय घेता? नाही, टोटल फ्री ऑफ कॉस्ट। तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? आपल्याला काय द्यायचे माहिती का, ते रस्त्यावर बसला कसा माणूस आहे, ते त्यांच्या काय माहिती अभिमान आहे, ते भीक मागायला ते नाही करतो, ते त्या माणसाला आपल्याला घेऊन यायचे। तर तुम्ही कोणीतरी बघितलं त्या माणसाला मला फोन करा, आमच्या आश्रममध्ये फोन करा, आम्ही जाऊन त्याला घेऊन येतो। बाकी काय नाही पाहिजे, ते आधार कार्ड काय पॅन कार्ड काय नाही पाहिजे, ते पोलिसचे पेपर आपण बनवतो। सध्या आपल्याकडे किती एकूण लोक आहेत? आता 27 माणूस इथे आहे आणि 3 माणूस इथे आहे। आता नवीन आश्रम आहे नेरेला, तिकडे पण 3 माणसं आहे। तर निश्चितच आपण पाहू शकता की कुठल्याही स्वरूपाचं इथं भांडवल किंवा पैशा स्वरूपात मदत त्यांच्याकडनं मुलांकडनं याचे घेतली जात नाही। एक निराधार लोकांना एक आसरा देण्याचं काम हे आश्रम खांदा कॉलनीमध्ये होते। तर निश्चितच आपण बघू शकता की अनेक वयोवृद्ध आपल्या इथे येऊन आपलं त्यांना एक आसरा मिळण्याचं काम शिवाश्रमामध्ये मिळत आहे। तर निश्चितच जर कोणाला काही गरज असल्यास निश्चितच शिवाश्रमामध्ये आपण संपर्क साधू शकताय।